जय शिवराय मित्रांनो. तब्बल 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खरीप हंगाम 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी आत्ता राज्य शासनाच्या माध्यमातून 13,500 रुपये प्रति हेक्टर या दराने नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, राज्याच्या विविध भागांमध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली होती. याचप्रमाणे काही भागांमध्ये सततचा पाऊस झालेला होता. याच्यामध्ये अमरावतीसाठी सततच्या पावसासाठी नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आली होती आणि अशाच प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा या सततच्या पावसाच्या अंतर्गत 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या असल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली होती. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव अद्यापही मंजूर करण्यात आलेला नव्हता. 30-25 रोजीचा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे प्रलंबित होता आणि अखेर हाच प्रस्ताव मंजूर करून 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या, वादळी वारा झाल्यामुळे ज्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई एक वेळेची विशेष बाब म्हणून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आणि याच्यासाठी 86 कोटी 65 लाख रुपये एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 62 कोटी, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी रुपये, तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मित्रांनो बघू शकता विभागानुसार इथे आपल्याला नाशिक जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या होती 1,17,419 आणि त्याच्यासाठी एकूण निधी 6,245.87 लाख रुपये एवढा निधी शासनामार्फत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली. मित्रांनो, तसेच अहिल्यानगरसाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 17,260 एवढी, तर त्यांच्यासाठी एकूण निधी 1,309.88 लक्ष एवढा निधी त्यांच्यासाठी वितरणास मंजुरी देण्यात आलेली. मित्रांनो, तसेच जळगाव जिल्ह्यासाठी 10,476 बाधित शेतकऱ्यांची संख्या होती, त्यांच्यासाठी 1,109.54 लक्ष एवढा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, एकूण 86 कोटी 65 लक्ष 29,000 फक्त एवढा निधी वितरण करण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे अनुदान आता लाभार्थ्यांच्या डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे आणि लवकरच हे अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केले जाईल. याच्या संदर्भातील देखील काही अपडेट आलेत, ते अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, महत्त्वाचा असा GR आपण महाराष्ट्र.gov. या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथेच थांबूया.